सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता बरोबरे दुरावसी दुरी, भवाचे पुरी वहावसी. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरे दुरावसी दुरी, भवाचे पुरी वहावसी. विठ्ठल विठ्ठल महायुगपीठे तटे भीमराध्यम वरम पुंडरी काय दातुमुनिंद्रैः. समागत्यतिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. विश्वाचा तो गुरु, विश्वाचा तो गुरु, स्वामी निवृत्ती दातारो, स्वामी निवृत्ती दातारो. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. भर करिता बरोबरे दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. आपल्या या ठिकाणी कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे. तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असल्याने परम आदरणीय परम पूजनीय पिताश्री एकनाथराव रंगनाथ पाटील आगवण यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या अर्थात दुसऱ्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडवून आलेला, द्वितीय पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवसाचा कीर्तन उत्सव, कीर्तन सोहळा, नाम यज्ञ, नामोत्सव मोठ्या आनंदानं, प्रेमानं, मिळून मिसळून खेळीमेळी वातावरणात या ठिकाणी संपन्न होतो आहे. पाठीमागे त्यांच्या आदरणीय गंगा भगीरथी लताबाई एकनाथराव आगवण, भाऊसाहेब दादा आगवण, राजेंद्र आगवण, रावसाहेब पेखळे, शशिकांत पवार, साक्षी पगार, शोभा रामनाथ पगार, रामनाथ एकनाथराव पगार, अण्णासाहेब रामराव पेखळे, तनुजा पगार, हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे. या सर्व सगळ्या परिवाराला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपून परलोकी ते निघून गेले. आज 2 वर्षे पूर्ण होतात. त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे समस्त आगवण परिवाराने आणि पगार परिवाराने घडवून आणलेला हा कार्यक्रम आमच्या रामनाथरावनी अतिशय गोड नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय मोठा लॉन्स बुक केला. स्वराचा आवाज, गोड साऊंड सिस्टीम, मौनगिरी साऊंड सिस्टीम, अतिशय गोड साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहेत. अतिशय गोड. नाही ते एवढ्या मोठ्या लॉन्स मध्ये साऊंड सिस्टीम दुसरा जरा असता तर लावतच नसते आली, पण एवढं गोड त्यांनी लावलंय. त्यांना नॉलेज आहे त्यातलं, आहे कारण त्याची त्यांना आयडिया आहे. आणि अनेक लॉन्स मध्ये या भागामध्ये कार्यक्रमाचे आयोजन होत असतात. त्यामुळे नेहमी लॉन्सला कार्यक्रमाला जाऊन त्यांना ती आयडिया आली आणि त्यामुळे मौनगिरी साऊंड सिस्टीम रविदादा चौधरी अतिशय गोड तुम्ही साऊंड लावला. तुम्हाला मनापासून धन्यवाद. जनार्दन स्वामींची मोठी तुमच्यावरती कृपा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला यश चांगल्या प्रकारे आहे. तुम्हाला धन्यवाद देतो. गोड मृदंगाचार्य, कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं नाव आहे अशी गोड मृदंगाचार्य आदरणीय निलेश दादा पगार या ठिकाणी आहेत. बघा वा, गोड, तुम्हाला वंदन. दुसरे मृदंगाचार्य, गोड मृदंगाचार्य, कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं नाव आहे, उत्तम कीर्तनकार आहे, उत्तम गायक आहे, उत्तम प्रवचनकार आहे, उत्तम
मृदंग सम्राट पण आहेत. आणि आपल्या वतीनं जसा मी मृदंगाचार्य आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, तसंच माझ्या एकट्यापुरतंच ते ज्ञान नसावं म्हणून माझ्याकडून ते इतरांना दिलं जावं. आणि म्हणून अनेक भागाभागातली पोरं जमा करून त्यांना ते शिक्षण द्यायचं काम करतात. भागाभागातल्या पोरांना एकत्र आणून ते शिक्षण देण्याचं काम करतात. असे आमचे आदरणीय वा धीरज महाराज कोरे या ठिकाणी आहेत बघा. वा तू का बरं खाली बसली? इकडे गोड गायनाचार्य. वा रामनाथ भाऊ फार नियोजन चांगलं केलं हा. चांगली माणसं आणली तुम्ही आज, फार भारी. गोड गायनाचार्य, गायन सम्राट आणि गान कोकिळा असे असणारे आमचे वा वैभव महाराज वेलजाळे या ठिकाणी आहेत. वा टाळ्या वाजवीत जा. थोडस असं जोरात करीत जा असं. आहे की नाही? हा शेजारी वा चंद्र आहे साक्षीला असे अक्षय महाराज चंद्रे गोड आवाजाचे धनी आहेत बघा. वा उंची पण आहे आणि आवाजही उंच आहे आणि चंद्रापर्यंत पोहोचतो असे अक्षय महाराज चंद्रे आहेत. कधीच क्षय न पावणारे अक्षय चंद्रे या ठिकाणी गोड आहेत. तब्येतीनं जरी नसले पण आवाज आहे ना, गोड आवाज आहे तुमचा. शेजारी दादांचं काय नाव? सिद्धार्थ दादा. वा तुम्हाला धन्यवाद. मौनगिरी साऊंड सिस्टीम तुम्हाला धन्यवाद. कमी वयात आणि कमी काळात हे बघा असं असतं धीरज महाराज, शून्यातून जो जग निर्माण करतो त्याला कोणीही खाली ओढू शकत नाही. शून्यातून ज्याची प्रगती असते त्याला त्याचा कधी विनाश होत नाही, तो कधीच नाशाला पावत नाही. असं कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं नाव लौकिक आहे, शून्यातून जग निर्माण केल्यानंतर तो शेवटपर्यंत पोहोचतो आहे का नाही, आणि आपण काय ध्येयापर्यंत पोहोचतो. असं कमी वयात आणि कमी काळात नावारूपाला आलेलं युट्यूब चॅनल माऊलीचा दास कृष्णा भाऊ जाधव. अनेक विद्वान कीर्तनकारांची कीर्तनं त्या चॅनलला शूटिंग झालेली आहेत. ज्या ज्या वेळेला तुम्हाला उदास वाटेल, मन तुमचा उदास होईल, त्या वेळेला त्या चॅनलला भेट द्या. अनेक मृदंग सम्राटांचे व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत, अनेक गायकांच्या चाली तिथं आहेत, अनेक कीर्तनकारांची कीर्तन आहे, भागवतकारांच्या कथा आहेत. नक्की भेट द्या, सबस्क्राईब करा, शेअर करा. विठ्ठल विठ्ठल. आज पूजनीय पिताश्री एकनाथराव बाबा आगवण यांचं द्वितीय पुण्यस्मरण. खरं म्हणजे पुण्यस्मरण म्हणजे काय? पुण्यस्मरण शब्दाचा अर्थ असा होतो, दिवी म्हणजे दोन, पुण्य म्हणजे दिवस, स्मरण म्हणजे आठवण. एखादी व्यक्ती जर वारली तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती, म्हणजे दशमी होती का एकादशी होती, सप्तमी होती का अष्टमी होती, नवमी होती का दशमी होती, चतुर्थी होती का पंचमी होती, अमावास्या होती का पौर्णिमा, काय तिथी काय होती. आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर इथून पुढे अनेक वर्षानंतर ज्या ज्या वेळेला त्यांची आठवण केली जाते त्याला पुण्यतिथी, पुण्यस्मरण सोहळा असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आहे का नाही? पितरांच्या ऋणातून उतराई होणारा सोहळा म्हणजे पुण्यस्मरण सोहळा. पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. एखादी व्यक्ती जर वारली तर त्या व्यक्तीची त्या तिथीला आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे याचं नाव पुण्यस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल. असं गोड नियोजन एकनाथराव बाबा आणि त्यांच्या सगळ्या घरातल्या बाबांच्या घरातल्या परिवाराने या ठिकाणी केलेला आहे. त्यांचे जावई रामनाथ दादा आणि त्यांचा सगळा परिवार, या सर्वांना एकदा मनापासून वंदन करतो. आणि खरं म्हणजे या जगात या मृत्यूलोकात ज्या व्यक्तीचा, प्राण्याचा, मनुष्याचा जन्म झाला त्या प्रत्येकाला जगातून निघून जावं लागतं. सगळ्यांच्या आता पाठ आहे. कोणाच्या पाठ नाही? रोज दहावीत, रोज वर्ष श्राद्ध आहे, रोज मौती आहेत. असा एकही दिवस नाही का त्या दिवशी माणूस वारला नाही, असा एकही दिवस नाही का त्या दिवशी वर्ष श्राद्ध नाही, असा एकही दिवस नाही का त्या दिवशी दशक्रिया नाही. रोज लोक येतात, लोक जातात. म्हणजे जन्माला येतात आणि मरतात. जन्माला येणारे कमी झालेत, मरणारी जास्त आहेत. भयान परिस्थिती आहे. आणि मरणाऱ्या लोकांमध्ये 4 कारणामुळे लोक सध्या मरत आहेत. पहिलं कारण अटॅकनी मरतायत, दुसरं कारण व्यसनापायी मरतायत, तिसरं कारण ऍक्सिडेंट पायी मरतायत आणि चौथं कारण आत्महत्येपायी मरतायत. हे 4च कारणे, 5वं कारण नाही. विठ्ठल विठ्ठल. अटॅक हा रोग नाही किंवा तो आजार नाही. जास्त टेन्शन, अति ताण, ओव्हरलोड चिंता, अति डिप्रेशन झालं की मेंदूला ताण पडतो. आणि मेंदूला ताण पडला का मेंदूची विचाराची पातळी संपून जाते, म्हणजे 0% होते. आणि मेंदूची विचाराची पातळी एकदा संपली का शरीरातला बीपी हाय लो होतो. आणि शरीरातला बीपी हाय लो झाला की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या मूळ 3 रक्तवाहिन्या असतात हृदयाला.
आपल्या शरीरात 72,000 रक्तवाहिन्या आहेत. किती आहेत? 72,000. त्या 72,000 आई तुमची कुठली जर नस चॉकअप झाली तुम्ही मरत नाही. तुमच्या पायाची चॉकअप होऊ द्या, तुम्ही जात नाही, जिवंत राहू शकता. तुमच्या मेंदूची नस चॉकअप झाली तरी तुम्ही मरू शकत नाही. तुमच्या हाताची, पायाची, शरीरातली कुठली नस चॉकअप झाली तरी तुम्ही मरू शकत नाही. पण हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या 3 रक्तवाहिन्या आहेत, मूळ आहेत, मुख्य आहेत. त्या आशा आहेत. इकडे बाय, आशा सरळ आहेत. त्याच्यामुळे रक्त पुरवठा सुरळीत होतो. पण काही लोकांच्या आशा आहे ब्लॉक झाली, काहींच्या 2 आशा आहे, 1 आशा आहे. त्याच्यामुळे रक्त पुरवठा येणं सुरळीत होतो आणि येणे सुरळीत होत नाही आणि पुरेसा होत नाही. आणि रक्त पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे, वेळेच्या वेळेला किंवा पुरेसा न झाल्यामुळे प्रचंड घाम येतो. तडफडून तडफडून माणसं मरतात आणि त्याला अटॅक आला असं म्हणतात. अटॅक हा रोग नाही किंवा तो आजार नाही. किती गोड पुरावा आहे संतांचा. ते म्हणतात, शास्त्रकाराने असं गोड वर्णन केलंय, चिंता चिता समख्याता बिंदू मात्र विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. टिंब काढला की चिता आणि टिंब जोडला की चिंता. पण फरक आहे, चिंता जिवंत माणसाला जाळते, चिता मेलेल्या माणसाला जाळते. रविदादा चौधरी अजून एक शब्द आहे, चिता एकदाच जाळते, परत परत जाळीत नाही. का जाळते पुन्हा पुन्हा? निलेश राव, तुम्हाला असा कधी फोन आलता का? कसा? नमस्कार. नमस्कार, काय करताय? बसलोय. काय म्हणता? काही नाही. मग ते सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्या आजोबांना पेटवायचा कार्यक्रम ठेवलाय, तुम्ही त्यांना पेटवायला या. असं झालं? अजिबात नाही. चिता एकदाच जाळते, चिता पुन्हा पुन्हा जाळीत नाही. पण चिंता पावलो पावली जाळते, मिनिटा मिनिटाला जाळते, सेकंदा सेकंदाला जाळते. संध्याकाळी पलंगावरती आपण झोपलो की आपल्या डोक्यात जी सुरू होते तिचं नाव चिंता आहे. आणि मग वैभव महाराज, तुकाराम महाराजांचा आग्रह किती गोड आहे बघा. चिंता करून चिता रचण्याची वेळ येऊ नये एवढ्या करता मधला पर्याय काढा, सगळा काळ चिंतनात घालवा. काळ कळसाना वाचतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. कळसाना वाचतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचा प्रदक्षिणा तुळशीच्या, वा. आहे का नाही? काळ म्हणजे वेळ सारावा म्हणजे घालवावा. चिंतनात माणसाने वेळ घालवा, चिंता करण्यात टाइमपास करू नये. पहिला मुद्दा संपला. अटॅकने माणसं मरतात. व्यसनापायी सध्या सगळ्यात जास्त लोक जगातून निघून चाललेत. व्यसनापायी लय लोक व्यसन करतात. तुम्हाला माहितीये, दारू पिऊन पिऊन लोकांची लिव्हर खराब आहेत. गोळ्या औषधं खाऊन खाऊन किडन्या डॅमेज आहेत, फेल आहेत. काही काही लोकांची 1 किडनी फेल आहेत, काहीच्या 2 फेल आहेत, काहीच्या किडन्या डॅमेज व्हायला सुरुवात झाली, नाशाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर अजून काहींना गोळ्या, चपात्या फक्त अर्धे, भाकरी फक्त अर्धे आणि गोळ्या आवडली का थोडी. धीरजराव कसे खाते काय माहिती. गोळी जर खाली नाही तर उठायची नाही, डायरेक्ट मलाच फोन येईल या दाव्याला. हा ना, असं आहे. हा ना, इतक्या गोळ्या काय काय लोकांना. भाकरी कमी गोळ्यात जास्त आहे. लई गोळ्या खातात लोक. एक पेन किलर नावाची गोळी पा, सरलाट खातात ती लोक. सरलाट, सरलाट म्हणजे पोरं पुरी बाया माणसं कोणी उठलं का सुटलं काही दुखाला आलं का पेन किलर. तिची ताकद अशी आहे त्या पेन किलरची, तुमचं किती ठणकणारा अंग असू द्या, दुखणारा अंग असू द्या, 10च मिनिटात ती गोळी तुम्हाला नीट करते. माझा पुढचा प्रश्न आहे, 10च मिनिटात ती गोळी जर तुम्हाला नीट करीत असेल तर त्या गोळीला तुमच्या किडन्या फेल करायला किती वर्ष लागतील? वर्ष लागतील? काही सेकंद तरी लागतील का? पुढच्या सेकंदाला तुमची किडनी फेल होऊ शकते. त्याच्यामुळे गोळ्या औषध लांबून यांच्यापासून लांब राहा. गोळ्या औषधापासून 100 किलोमीटर लांब राहा. टेन्शन पासून 150 किलोमीटर लांब राहा. आहे का नाही? व्यसनापासून डायरेक्ट 400 किलोमीटर लांब राहा. अजिबात व्यसनाच्या अधीन जाऊ नका. तिसरी गोष्ट, ऍक्सिडेंट पायी सध्या लोक मरतायत. काय लोक गाड्या चालवतात. इकडे पाहा सगळे, मी दोघांनाही सांगतोय, मौनगिरी युट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही सांगतो, माऊलीचा दास युट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही सर्व महाराष्ट्राला विनंती करू शकतो, गाड्या चालवताना घरी कोणीतरी आपली वाट पाहते याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. घरी आपली बायको वाट पाहते, पोरग वाट पाहते, बहीण वाट पाहते, घरातली माणसं डोळे भरून आपली वाट पाहतात याची जाणीव ठेवून माणसाने गाड्या चालवल्या पाहिजे. बरोबर आहे की नाही? काही काही लोक ऍक्सिडेंट, पूर्वी रस्त्यावर कुत्री मारायची,
कोण मारायचं? कुत्रे. आता रस्त्यावर कुत्रे मरत नाही, माणसं मारतात. आणि रस्त्यावर जर माणूस वारला तर लोक इतकं वाईट बोलतात, कुत्र्याच्या मौतीने गेला असं बोलतात. असं करू नका. कोणीतरी आपली वाट पाहते याची जाणीव ठेवून गाड्या चालवी. चला, आता एक 5-6 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रातले, आमच्या वारकरी संप्रदायातले जीवाला जीव देणारे 2 मृदंग सम्राट या जगातून निघून गेलेत. लहान लहान बाळ आहेत महाराज. तुमच्या मांडीवर जसं बाळ आहे तसं बाळ आहे एकाला. त्या दत्ता महाराजांचं बाळ छोटं आहे, राहायला घर नाही. दुसरी गोष्ट, अनाथ पोरं सांभाळणारा माणूस आहे का नाही, अनाथ पोरांना सांभाळणारा माणूस अनाथ करून गेला सगळ्या लोकांना. मृदंग सम्राट अतिशय गोड. आणि दुसरी गोष्ट, माऊली महाराज मुडेकर आहे का नाही, 2 मृदंग सम्राट आहेत. घरी कोणीतरी आपली वाट पाहते याची जाणीव ठेवून गाड्या चालवी. चला, आयुष्यात रडण्याची वेळ कधी येणार नाही, मागचे लोक वनवासी होण्याची वेळ कधी येणार नाही. विठ्ठल 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 क्षणम पायी लोक चालले. आणि शेवटचं कारण, आत्महत्येपायी लोक या जगातून निघून चाललेत. या 4च कारणामुळे सध्या लोक निघून चाललेत. किंवा अजून एक उदाहरण असं आहे, अक्षय महाराज बघा तुम्ही, सिद्धार्थ महाराज, प्रमाण लय गोड आहे, तुम्ही द्या ते प्रमाण, तिघही बी लय गोड आहे. पिंपळाच्या झाडाचं एक पान पिकलं आई, पिंपळाच्या झाडाचं एक पान पिकलं आणि पिकून गळून खाली जमिनीवर पडलं. पडल्या पडल्या ते पिंपळाचं पान त्या झाडाकडे पाहून मोठ्या मोठ्याने रडायला लागलं. तेव्हा त्या झाडाने प्रश्न विचारला, काय रे पाना, काय झालं तुला रडायला? आतापर्यंत कधी रडला नाही, आता काय झालं? तेव्हा ते पान अजूनच मोठ्या मोठ्याने रडायला लागलं आणि रडून सांगू लागले, हे झाडा, हे वृक्षा, हिरवागार होतो, तुझ्या जवळ होतो, आता मी पिकलो, गळून खाली जमिनीवरती पडलो. थोड्या वेळाने वादळ येईल, सोसाट्याचा वारा येईल, जोराचा वारा येईल आणि मी लांब उडून जाईल. परत या जन्मात आपल्या दोघांची कधी भेट होणार नाही दादा. या गोष्टीचं मला वाईट वाटतंय म्हणून मी रडतोय. तेव्हा ते झाड हसलं आणि हसून सांगू लागले, पाना, तुझ्या आधी लई जण पिकले, गळून पडले, उडून गेले. आता तू पिकला, गळून पडला, उडून जाणारे. तुझ्या नंतर अनेक जण पिकणारे, गळून पडणारे, उडून जाणारे. याचा अर्थ असा होतो, आजा मेला पलजा मेला, आजा मेला पलजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पलजा मेला, आजा मेला पलजा मेला, आजा मेला पलजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पलजा मेला, देखता देखता ना तू पलजा तोही नाही झाला. 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 उठा उठा जागा, उठा उठा जागा, पाठी वयाले मोठे. उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, उठा उठा जागा पाठी, वयाले मोठे. उठा उठा जागा पाठी, वयाले मोठे. वा, याचा अर्थ असा आहे, कालपर्यंत आपले आजोबा वारले, वडील वारले, पंजोबा वारले, आपल्या डोळ्यासमोर आपले पोर जातील असा अभंग लिहिला होता ज्ञानेश्वर महाराजांनी. आता जे म्हणलेत ना, हा अभंग कधीचा माहिती का रवी दादा? 750 वर्षापूर्वीचा अभंग आहे. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला. आणि पुढचं वाक्य, डोळ्यासमोर आपले पोर जातील असं सांगितलं होतं. गेलेत की नाही? आई बाप जिवंत आहेत, त्यांचे पोर या जगात नाहीत. आई बाप जिवंत आहेत, म्हातारे आहेत, काठीवरती आलेत. विषय आपला हा चालला होता की आयुष्यात माणसाने कसं राहावं, काय करावं आणि काय बोलू नये. किती गोड पुरावा आहे सांगतो, जरा भजन करा. विठ्ठल विठ्ठल वाजवत राहा ना. ठीक आहे ठीक आहे. आपला विषय चालला होता, आई बाप म्हातारे झालेत, त्यांचे पोरं या जगात नाहीत. आई वडिलांच्या अगोदर वारलेत.
व्यसना पाय वारले, ऍक्सिडेंट मध्ये गेले, अटॅक पाय वारले, वेगवेगळ्या कारणामुळे लोक चाललेत आणि म्हणून माऊलींनी सावध केलंय, उठा उठा जागा पाठी बयाले मोठे, पंढरी वाचूने तुझा ठाव नाही गोठे. ऐकणे प्रत्येकालाच जावं लागतं, इथं राहण्यासाठी कोणी आला नाही. आणि म्हणून ऐका, या 4 कारणामुळे सध्या लोक चालले. या सगळ्या लोकांकडे तुकाराम महाराजांचं लक्ष गेलं. तुकाराम महाराज म्हटले, अरे कमी वयात तुम्ही जगातून चालले, तुमचे बायका पोरं वनवासी होत आहेत, तुमच्या घरातली माणसं वनवासी होत आहेत, कमी वयात आणि कमी काळात तुम्ही चालले, त्यापेक्षा एक काम करा, पहिलं चरण सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. नाही तर गेला, नाही तर गेला गबाया, नाही तर गेला गबाया, करिता भरोबरे दुरावशी दोरे, करिता भरोबरे दुरावशी दोरे, नाही तर गेला जन्मवाया, नाही तर गेला जन्मवाया, करिता भरोबरे दुरावशी दोरे, करिता भरोबरे दुरावशी दोरे, दुरावशी दोरे. वा. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, मी तुम्हाला सांगतोय तुम्ही विठ्ठलाचं भजन करा, असं तुकोबाराय सांगतायत. तेव्हा काही लोकांनी प्रश्न विचारला, महाराज भजारे विठ्ठला याचा अर्थ काय होतो, किंवा तुम्ही आमचे कोण आहे, किंवा आम्ही तुम्हाला सांगतो असं म्हणतायत, तुम्ही आमचे कोण आहे किंवा आम्ही तुमचे कोण आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय. तेव्हा महाराज म्हटले, आम्ही नामाची धारक नेनो प्रकार अनेक, आम्ही नामाची धारक नेनो प्रकार अनेक, आ सर्व भावी एक विठ्ठलाचे प्रमाण, विठ्ठलाचे प्रमाण, नलगे जाणावे ने नावे, गावे आनंदे नाचावे, नलगे जाणावे ने नावे, गावे आनंदे नाचावे. आम्ही नामधारक आहोत, आम्ही स्वतः देवाचं नामस्मरण केलंय आणि आम्हाला जो अनुभव आलाय तो अनुभव आम्ही तुम्हाला सांगतोय. भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाशी. 13 दिवसात आम्हाला देव भेटला किंवा 15 दिवसात भेटला. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. 15 दिवसात आम्हाला देव भेटलाय, मग तुम्हाला भेटावा अशी इच्छा आहे का? मग सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल हे बघा, देवाचं नामस्मरण करणं फार सोपं आहे, पण देवाचं नाव तोंडात येणं खूप अवघड आहे. हे नीट ऐका, देवाचं नामस्मरण करणं फार सोपं आहे, पण देवाचं नाव तोंडात येणं खूप अवघड आहे. देवाचं नाव कोणाच्या तोंडात येत नाही, त्याच्या मुखी हरी बैठा होय, बैठा होय, त्याच्या मुखी हरी बैठा होय, बैठा होय, त्याच्या मुखी हरी बैठा होय, बैठा होय, त्याच्या मुखी हरी बैठा होय. जन्म जन्मांतरी सुकृत पांढरी त्याचे मुखी हरे पैठा होय, त्याचे मुखी हरी पैठा होय. जन्म जन्मांतरी सुकृत
नामाचे पूर्वजन्मी ज्यांची आचल पुण्याई पूर्वजन्मी ज्यांची आचल पुण्याई पूर्वजन्मी ज्यांची आचल पुण्याई पूर्वजन्मी ज्यांची आचल पुण्याई पूर्वजन्मी ज्यांची की मग तिथंच थांबा, आता तिथंच थांबा. परत काय आठवलं का परत म्हणा. बरोबर प्रमाण दिलं तुम्ही. जन्मोजन्मीची असेल पुण्य सामग्री तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे, असं त्याचा अर्थ. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैठा होय. त्याच्याच मुखी हरी पैठा, बाकीच्यांच्या नाही. कोणाच्या? अनंत म्हणजे फार जन्माचं पुण्य ज्यांच्या पदरात आहे त्यांच्या मुखी हरी पैठा होय. आणि तुमचं प्रमाण जन्मोजन्मीची असेल पुण्य सामग्री तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. आणि याला एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये, जया जीवाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे, ते जन्म सहस्र वळगीजे एके वेळ मुखाशी आवया. ते जन्म सहस्र वळगीजे, 1000 जन्माचं पुण्य असावं लागतं. ते जन्म सहस्र वळगीजे एक वेळ मुखाशी आवया. आणि जयाचे वाचे पुढा भोजे, देवाचं नाव तोंडात देण्यासाठी 1000 जन्माचं पुण्य असावं लागतं, तेव्हाच देवाचं नाव तोंडामध्ये येतं. तुम्हाला मी एक अवघड अभंग सांगतो. अवघड इथं कोणाच्या पाठ नाही तो अभंग, माझ्या एकट्याचाच पाठ आहे. खरंच सांगतो, तुमच्या कोणाच्याच पाठ नाही, तुमच्या सुद्धा नाही, तुमच्या कोणाच्याच पाठ नाही, माझ्या एकट्याचाच पाठ आहे. असा अवघड अभंग येतो. रूप पाहता लोचनी, अवघड आहे ना तो. रूप सगळ्यांच्याच पाठ आहे, कोणाच्या पाठ नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अभंग लई सोपा आहे, सगळ्यांच्या पाठ आहे, कोणाच्या पाठ नाही, सगळ्यांच्याच पाठ आहे. पण अवघड किती, लय अवघड अर्थ, याचा अर्थ लय अवघड आहे. कसा? या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारलाय. ज्ञानेश्वर महाराजांना मैत्रीण होती, मला माहिती आहे, मी तिथेच होता. ज्ञानेश्वर महाराजांची मैत्रीण स्वतःची बुद्धी. कोण? स्वतःची बुद्धी. आणि त्या मैत्रिणीला महाराजांनी टोपण नाव दिलं साजनी. हे साजनी लोचनी रूप पाहता सुख झाले. अगं साजनी, अगं बुद्धी, मी आज असं काही रूप पाहिलं की ते रूप पाहिल्या पाहिल्या माझ्या मनाला एकदम समाधान झालं. तेव्हा साजनी बोलली, का हो माऊली, तुम्ही कोणाचं रूप पाहिलं? आणि मग माऊली म्हटली, तो द्वारकेला जो होता तो, आणि पंढरपूरला आला हा विठ्ठल बरवा, आणि वैकुंठात जो होता तोच, पण पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरपूरला आला हा माधव बरवा. आणि मग आकाश आपलं ऐका नाही, ऐकून ठेवा सगळे वैभव महाराज. आणि मग माऊलींना परत साजणीनं प्रश्न विचारला, का हो माऊली, तो देव तुम्हाला कधी भेटला? आणि मग माऊलींनी पुढल्या चरणात उत्तर दिलंय, बहुधा सुकृताची जोडी, 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 बहुधा सुकृताची
माऊलींना साजणीने प्रश्न विचारला, तो देव तुम्हाला कधी भेटला? आणि मग माऊली म्हटली, बहुत म्हणजे अनंत, सुकृताची म्हणजे पुण्याची जोडी माझ्या जीवनात आहे, म्हणून विठ्ठली आवडी माझ्या आयुष्यात आहे. देवाचं नाव तोंडात देण्यासाठी 1000 जन्माचं पुण्य असावं लागतं, म्हणून त्याच्या मुखी हरी पैठा, बाकी ज्यांच्या नाही. म्हणून बजारे विठ्ठला. आता ऐका, देव या जगात दिसत जरी नसला तरी पण या जगात देव आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही, पण ज्या दिवशी तिला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव आहे. श्रीपती समेनोणी हो वाढवी श्रीपती समेनोणी वाढवी श्रीपती समेनोणी हा वाढवी श्रीपती समेनोणी बाळालू कोण करीते उत्पाते बाळा तुझा कोण करीते उत्पत्ती बाळालू कोण करीते उत्पाते बाळा तुझा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती समेनोणी हो वाढवी श्रीपती समेनोणी वाढवी श्रीपती समेनोणी हा वाढवी श्रीपती समेनोणी स्त्रीला बाळंतपणामध्ये कळा सुरू होतात. त्या कळा सुरू असताना देखील तिच्या स्तनात दूध नाही, पण ज्या क्षणी तिला बाळ होतं त्याच क्षणी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचं नाव देव. कोणी केली बाळा? दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. सवे म्हणजे संगच, दोन्ही म्हणजे बाळ आणि दूध, श्रीपती म्हणजे भगवान. विज्ञान इतकं पुढे गेलंय, सगळे आगमन आणि आगमनांचे पाहुणे नीट ऐकून ठेवा. विज्ञान इतकं पुढे गेले, त्यांनी हजारो शास्त्रज्ञ उपलब्ध केलेत आणि त्या हजारो शास्त्रज्ञांनी लाखो शोध लावलेत. तुमच्या कोणाचा पाय मोडला तर डुप्लिकेट पाय मिळतो, कोणाचा हात मोडला तर डुप्लिकेट हात मिळतो, कोणाच्या किडन्या फेल झाल्या तर नवीन किडन्या भेटतात, कोणाचा वाल खराब झाला गॅरंटीचा वाल मिळतो, कोणाचा डोळा गेला दुसरा डोळा मिळतो, कोणाचा मेंदू 2-2 महिने बाजूला काढून ठेवता येतो तरी तुम्ही जिवंत राहू शकता. असे अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावलेत. पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झालाय, परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव आहे. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. देव दिसतच नाही, पण भक्तावर संकट आलं की मग मात्र उडी घाली आवचेता, आवचेता, उडी घाली आवचेता, अवचेता, उडी घाली अवचेता, अवचेता, उडी घाली अवचेता. कोठे ना दिसे पाहता, कोठे दिसे पाहता, कोठे ना दिसे पाहता, कोठे दिसे पाहता. उडी खाली आवचेता, आवचेता, उडी खाली आवचेता. अवचेता, उडी घाली अवचेता, अवचेता, उडी घाली अवचेता, अवचेता, अवचेता. तुम्ही एक निष्ठेनं जर भगवंताची उपासना केली, श्रद्धेनं, विश्वासानं, भावनेनं, तर त्या देवाला तुमच्यावर संकट आल्यानंतर धावून यावंच लागतं. उदाहरण श्रीमद भागवतामध्ये अशी कथा आहे, 1 मिनिटाची आहे, लई मोठी पण नाही, गोड कथा आहे. गजेंद्र, गजेंद्र, कृष्ण भाऊ, गजेंद्र म्हणजे हत्ती, हत्ती, हत्तीची बायको हत्तीन, हत्तीचा मुलगा छोटा हत्ती. बर
का रामनाथराव. हत्तीची बायको हत्तीन, हत्तीचा छोटा मुलगा छोटा हत्ती, असे 3 जण पाण्यात जलक्रीडा करीत होते. बरं का लताजी, असे 3 जण पाण्यात जलक्रीडा म्हणजे पाण्यामध्ये आंघोळ करीत होते. आणि तेवढ्यात जलक्रीडा करता करता मगरीनं पाय धरला हत्तीचा. नीट ऐका, लय भारी, तुम्हाला हसू येईल, हसा काही अडचण नाही, पण बारकाईन ऐका. तेवढ्यात हत्तीचा पाय धरला मगरीनं आणि हत्ती मोठ्या मोठ्या नारडाचा वाचवा वाचवा वाचवा, मेलो मेलो. मगरीनं पाय पकडला, मी आता मेलो, मला वाचवा, मला वाचवा. हत्तीची बायको बाहेर पडली, हत्ती बाहेर पडला, आपलं हत्तीचा पोरगा छोटा हत्ती बाहेर पडला, हत्ती पाण्यातच. हत्ती मोठे मोठे नारडायचं, अरे तू माझी बायको आहे, अरे तू माझा पोरगा आहे, अरे मला वाचवा. अरे पोरा, छोटा हत्ती छोटा भीम, अरे कर्ज काढून तुझं शिक्षण केलं मी, अरे स्वतः मळके फाटके तुटके जुने कपडे वापरून तुला शिकवला आणि लग्न झालं तू विसरला, मला वाचव. ते म्हणते, ओ हत्ती पप्पा, तुमचं ते कर्तव्य होतं, तुम्ही ते केलं, तुमचं तुम्ही निस्सरा, मी चाललो निघून. गेलो निघून. शेवटी हत्तीनिकडं पाहिलं, हत्तीनं, तू तरी वाचव. ती म्हटली, तुमचं कर्मन तुम्ही. हत्ती म्हणलं, अगं इंस्टाग्रामवर आपली ओळख झाली, तू 3दा मला ब्लॉक केलं होतं, मी 4थं अकाउंट चालू करून तुला फॉलो करून आपलं लग्न झालंय आणि तू आता मला सोडून चाल. ती म्हटली, तुमचं तुम्ही निस्सरा, मी तुमच्यात येणार नाही. लय वाईट वाटलं हो हत्तीला. हत्ती रडायला लागला, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. हत्ती म्हणला, नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या, माझे माझे म्हणून. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयी रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयी रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी. कोणीच माझं या जगात नाही. शेवटी समोर कमळाचं फुल होतं. अक्षय महाराज, कमळाचं फुल होतं, कमळाचं. रविदादा, ते कमळाचं फुल सोंडीनं उपटलं धीरज महाराज आणि आकाश मार्गाने फेकलं आणि मोठ्याने हत्ती आरडला, जो कोणी या विश्वाचा मालक असेल त्यांनी जर मला या संकटामधून वाचवलं तर मी इथून पुढचं सगळं आयुष्य त्याच्या सान्निध्यात घालवील, त्याची उपासना करण्यात घालवील, त्याच्या भजनात घालवील. आणि असं जेव्हा गाय म्हटला हत्ती, तेव्हा भगवान विष्णू आणि लक्ष्मी दोघांचा संवाद चालू होता वरती वैकुंठात. त्या ओढ्यात कमळाचं फुल येऊन आदळलं. मी तिथंच होतो, मला माहिती. तेवढ्याच कमळाचं फुल येऊन आदळलं आणि भगवान लगेच पळत निघाले 120च्या स्पटनानं. कारण कनवाळो कृपाळो दिना लागे मोहे, कनवाळो कृपाळो दिना लागे मोहे, कनवाळो कृपाळो दिना लागे मोहे. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाये, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाये, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाये, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाये. पांडुरंगे येवो पांडुरंगे, पांडुरंगे येवो पांडुरंगे, पांडुरंगे येवो पांडुरंगे, पांडुरंगे येवो पांडुरंगे, पांडुरंगे. भगवान जोरातच निघाले. लक्ष्मी म्हणली, अहो कुठं चालले, चपला तरी घालून जा. नाही नाही नाही, थांब 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 थांब. मग भगवान सांगणार होते, लक्ष्मी माझा हत्ती संकटात आहे, तिकडे चाललो. पण इतक्या जोरात निघाले भगवान. ह बोलले तेव्हा लक्ष्मीच्या जवळ होते आणि ती बोलले तेव्हा हत्तीच्या जवळ आले. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, इतक्या जोरात आले. उदाहरण संपलं. हे तुम्हाला मी काय सांगितलं, देव दिसतच नाही पण भक्तावर संकट आलं की उडी घाली अवचिता बरोबर हाकेला धावून येतो. विठ्ठल विठ्ठल आहे का नाही. हाके सरशी ओढी, हाके सरशी ओढी, केसरसी गोडे, केसरसी गोडे, धावोनी स्तंभ फोडी, धावोनी
रोज दिसत नाही पण आपल्या संकटाला धावून येतो म्हणून रोज देवाची उपासना करा. काही काही लोक म्हणले आम्ही देवाची उपासनाच करणार नाही. नाही केल्यावर काय होईल याचं उत्तर पुढल्या चरणात आहे. करीत बरोबरी दुरावती दूरी करीत बरोबरी दुरावती दूरी करीत बरोबरी दुरावती दूरी करीत बरोबरी दुरावती दूरी करीत बरोबरी दुरावती करता एकदा टाळ्या वाजवा बा. किती गोड पावल्या खेळतायत ते. किती भारी दिसतंय. किती भारी वाटलं आहे का नाही. तुमच्या माझ्या कीर्तनापेक्षा आकर्षक जर काय असेल तर हे लहान बाळ आहेत आज आहे का नाही. या वयात जर एवढे हुशार आहे तर हे माझ्या वयात आल्यावर काय काय करतील म्हणजे कुठच्या कुठं पोहोचतील बा असं मला म्हणायचं. 34-35च्या काळात एकुडच्या कुठं असतील ना 34-35च्या काळात बरोबर आहे की नाही. मग महाराज वल्लीच काठी वाकत राहते वाळेल काठी वाकत नाही ती डायरेक्ट मोडून जाते. आम्हाला काही काही भेटतात महाराज लोकांना मला पकवा शिकायचंय गौऱ्या गेल्या मशनात केव्हा पकवा शिकायचंय काय पकवा शिकायचंय तू पकवात फोडून टाकशील आमच्या डोक्यात घालशील तू उठ ऐक नाही असं आहे ते. मुद्दा असा आहे करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाचे पुरी वहावशी. इकडे बघा देवाचं नामस्मरण जर नाही केलं तर काय होतं. तुम्ही जेवढी बरोबरी कराल मिळवण्याचा प्रयत्न कराल कमवण्याचा प्रयत्न कराल XYZ प्रपंचामध्ये संसारामध्ये तेवढे देवापासून तुम्ही लांब 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 जाल असं शास्त्र आहे. शास्त्र म्हणण्यापेक्षा आईचे कसं खिशात जोपर्यंत माणसाच्या पैसे आहेत तोपर्यंत माणसाला देवाची आठवण होत नाही. पण पैसे संपत आले की लोक देवाची आठवण करतात आणि मग देवा मला पाव. देव म्हणशील मी तुला जम्बो पाववाडा देईल पण मी पावणार नाही. मी वडापाव देईल जम्बो पाववाडा आमच्या शिन्नरचा भगवती वडापाव देईल तुला पण मी ते पावणार नाही. मनी नाही भाव. पैसा राजा और पैसा राज करे पैसा दे और पैसा धर्म पैसा राजा और पैसा राज करे पैसा करे लड़ाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई अपना साथी कोई नहीं रे इनका साथी कोई नहीं रे भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई रे सब पैसे के भाई. वा धनुर्वाद आपलं धन्यवाद. किती भारी पा बरं तुम्ही निघून गेले असते तर आमचं प्रमाण चुकलं असतं आज आहे का नाही. वा सब पैसे के भाई दिल का साथी कोई नाही. सगळं जग पैशाच्या पाठीमागे धावतंय. सगळं जग कोणाच्या मागे आहे पैशाच्या मागे.
अहो पैसा जर नसला कोणी कुत्रा विचारित नाही. आपल्या महाराष्ट्रात अशी एक म्हणे, पैसा प्यारे तीन नाम, परश्या परशु परसराम. एखाद्याचं नाव परसराम आहे त्याला लोक परसराम म्हणत नाही. कोण रे हा? परश्या. परश्या इकडे, परश्या सुना सुना परश्या. आणि तो परश्या जर कुठेतरी कामाला लागला, 400-500 रुपये रोज कामाला लागला, लोक म्हणतात कोण या? परसराम या, परशु. म्हणजे आधी परश्या, पैसा नव्हता परश्या, पैसा आला परसराम. आणि तो परसराम जर अचानक एखाद्या गावचा सरपंच झाला, मग होऊ शकतो ना? त्याच कोणी पाहिलंय? कालच्या बातम्या तुम्हाला कळल्या असतील. असं काय होईल त्याचा नियम नाही. रात्रीतून काय काय गेम होईल, गोंधळ होईल. काही जर सरपंच झालाच तो लोक माझ्या कोण आहे हा? ऐका तो परसराम पाटील. आधी परश्या, पैसा आला परसराम, सरपंच झाला परसराम पाटील. अख्खं गाव त्या परसराम पाटलाला घाबरतं. अख्खं गाव थरथर कापत लोक. परसराम पाटील सरपंच आले आणि तेच परसराम पाटील म्हातारे होत्या बरं, कंबरात वाकले, पायाने चालता येत नाही, हात थरथर कापतात, मान डुगडुगू हालते, कानाने ऐकायला येत नाही, नाक गळायला लागलं, तोंडाची बबडी वळायला लागली. लोक मरू द्या, सुनबाई नीट बोलत नाही परसराम पाटलाची. ती सुनबाई डायरेक्ट त्या पोराला कडाव घेती आणि त्या परसराम पाटला पुढे नेती आणि त्याला मध्ये घाप, त्या पोराला मध्ये घाप, रड नको, कबरेत बोखडी बाय. तोच परश्या, तोच परसराम पाटील म्हातारा झाला की भोकडी बा. याला पुरावे आहेत माझ्याकडं. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, जोवरी चळन गा. जोवरी म्हणते माझा, जोवरी चढ नका. माने तिला न दोर, देह सुखाची अकादा, माने तिला न दोर. मानतीला नोर, देह सुखाची अगाधा, मानतीला नोर. इंद्रिय मावळले आला बागोला आजा, इंद्रिय मावळले. इंद्रिय मावळले, मला मागोल आगा, इंद्रिय मावळले. कैसा विपरीत झाला तो हा देह नव्हे तुझा, कैसा विपरीत झाला हा देह नव्हे मी तुझा. दाते उदान करा, दाते पंढरपुरा, दाते उदान करा, दाते पंढरपुरा, दाते उदान करा. ही म्हातारपणाची अवस्था आहे. सब पैसे के भाई तुमचं प्रमाण. जोवरी छळन गा तोवरी म्हणती माझा. पैसे तोपर्यंत माणसं विचारतात. आपल्या घरात 2 माणसं आहे पा, अण्णा आणि नाना. लोक अगोदर अण्णा बोलतात, अण्णा साखर संपली, अण्णा. अण्णा तेल संपलं, तेल, अण्णा. अण्णा मिठाची पुडी, अण्णा. अण्णा शेंगदाणे, अण्णा म्हणले पैसे नाही, पैसे नाही. मग तुम्ही आमचे नाना, तुम्ही आमचे नाना, तुमचा आणि आमचा संबंध नाना. असे पैसा आहे तोपर्यंत आपले. म्हातारपणाची अवस्था आहे. आणि म्हातारपणाची अवस्था काय लई चांगली असते का? इकडे बघा, प्यारलेच झाला, पायाने चालता येत नाही, सगळ्या गोष्टी जागेवर, कानाने ऐकायला येत नाही, नाक गळायला लागलं. आणि मग तुम्ही एखादा म्हातारा माणूस आहे, कानाने ऐकायला येत नाही, त्याला विचारा जेवले का? हा चहा पेलो. जेवले का विचारले, चहा पेले का नाही विचारलं. ही म्हातारपणाची अवस्था आहे. तोंडाची बोबडी वळायला लागली. तुम्ही इकडे बघा, ज्या लोकांनी तरुणपणात लय निंदा केल्या, निंदा, कुटाळ्या, लाव्या, चहाड्या, चुगल्या, असं ज्यांनी केलं ना महाराज, त्यांचे तोंड वाकडे झाले बा, असे झाले. याला सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे ना महाराज. ऐकायचा का पुरावा? ऐका पुरावा. साधू संतांची निंदा केली, तेने वाचा पंगू झाली. हरी भक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली. मुका झालो वाचा गेले. पुरावे आहेत ना महाराज. तोंड्या असं होतं म्हातारपणात. ज्यांनी लोकांच्या निंदा केल्या, कुटाळ्या केल्या, लाव्या केल्या, चहाड्या केल्या, चुगल्या केल्या, त्यांचे तोंड वैभव हे बाशी. आणि मग असे आमचे महाराज लोक दिसले का त्यांच्या पुढे येऊन तुम्ही शांत खरा ही म्हातारपणाची अवस्था आहे. कधीच कोणाची निंदा करायची नाही, कधी कोणाच्या कुटाळ्या करायच्या नाही, कधीच कोणाच्या कांदे लावणाऱ्या बाया नीट पाय का, जेवढ्या गया वडीत तेवढ्या निंदा करतात या बाया.
ते कांद्याच्या वावरात गेल्यावर जेवढ्या गया तेवढ्या निंदा, आणि जेवढ्या काड्या मावतील एका गये तेवढ्या निंदा. कांद्याला बाजारच नाही. हा, आणि तेवढ्या वेळेला जर रामकृष्णारी म्हणल्या असत्या आता काय बाजार असता कांद्याला. निस्त्या कुटाळ्या, निस्त्या लाव्या, निस्त्या चाड्या. वाक्य लय खवटे तुकाराम महाराजांचे. असं बसल एखाद्याला, त्याला असं वाटलं याला कसं काय कळलं मी त्यातलंय. बघा तुम्ही, बघा लगेच बसल एखाद्याला. जो निंदा करतो, जो कुटाळ्या करतो, लाव्या करतो, चहाड्या करतो, चुगल्या करतो, इकडून ऐकून तिकडे जाऊन सांगतो, तिकडचं ऐकून इकडे येऊन सांगतो, त्याची आई व्यभिचारी नसते. म्हणून तिच्या पोटी असली संतती जन्माला आलेली असते. चहाडाची माता व्यभिचारी न तत्वता, व्यभिचारी न तत्वता, व्यभिचारी न तत्वता. पुरावा माझ्याकडे प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे. चहाडाची माता व्यभिचारी न तत्वता, म्हणून कधीच कोणाची निंदा करायची नाही, कोणाच्या लाव्या चाड्या चुगल्या करायची नाही. आणि एक सगळ्यात महत्वाचं वाक्य इकडे बा, कधी श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही, विद्वत्तेचा अजिबात गर्व होऊन द्यायचा नाही, सौंदर्याचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही, कोणाची निंदा नालस्ती करायची नाही, लोक काय म्हणतील इकडे लक्ष द्यायचं नाही. कोण लोक? ओ लोक कोण? काही काही लोक आम्हाला फोन करते, महाराज तुमची तारीख घ्यायची होती पण लोक नाही म्हणले. लोक नाही, तूच नाही म्हणला. कोणते लोक नाही म्हणले? तारखा तूच भरतो, लोकांचं कायचे लोक नाही म्हणले. ऐक ना, लोक काय म्हणतील हे बघा. जो निवडून आलाय त्यालाही नाव ठेवतात आणि जो पडलाय त्यालाही नाव ठेवतात. कोणाला नीट बोलतात लोक. आजही छत्रपती संभाजी महाराजांचा टीका करणारी माणसं आहेत, आजही ज्ञानेश्वर महाराजांबद्दल बोलणारी माणसं आहेत, आजही तुकाराम महाराजांचा खून झाला अशी म्हणणारी पाखंडी आहेत. आमुषाल जन्मलेली रात्री 12 वाजता लोक कोणला? शिवाजी महाराजांना लोक आज नाव ठेवतात, नरेंद्र मोदी साहेबांना लोक नाव ठेवतात. कोणाला नीट बोलतात लोक? लोक कोणालाच नीट बोलत नाही. आता हे आमचं कीर्तन झालं का आमच्या पुढे येणार वा 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 धन्यवाद, किती भारी कीर्तन केलं, आणि आम्ही निघून गेलो काय हे असं करतात. म्हणजे तोंडावर एक बोलतात आणि माग एक बोलतात, आतमध्ये एक आणि ओटात एक आणि पोटात एक, असे वागणारी लोक आहेत. यांच्यापासून सावध राहा, समाधानी राहाल. विठ्ठल विठ्ठल. माणसाने आयुष्यात कधी उन्मत्तपणा करायचं नाही. कृष्ण भाऊ, माणसाने आयुष्यात कधीच उन्मत्तपणा करायचा नाही. प्रत्येकाचा एक ठराविक काळ असतो, त्या काळामध्ये त्याचं वर्चस्व असतं, पण तो काळ गायब झाला की मग मात्र तो पुन्हा रिवर्स येत असतो. एकेकाळी ज्या लय गाड्या फोकसला होत्या त्यांना आज कोणी विचारित नाही. एकेकाळी ज्यांचा लय उदवत होता त्यांना आज कोणी फोन सुद्धा करीत नाही. त्याच्यामुळे ऊन आली की सावली येत असते, सावली आली की ऊन येत असतं. लय भारावून जायचं नाही, लय खचून जायचं नाही. माझे वाईट दिवस असे कसे आहे का नाही. काळ प्रत्येकाचा येत असतो, वेळ प्रत्येकाची येत असते. लय भारावून जायचं नाही आणि लय कुजून जायचं नाही. आणि निंदा करणाऱ्यांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. निंदा करणाऱ्यांची ओळख एवढीच असते, काय? हिंमत कमी, जळजळ जास्त आणि प्रगती काहीच नाही. निंदा करणारा पाठीमागं जो निंदा करतो ना एखाद्या माणसाची, त्याची उंची काय असते माहिती, त्याची लायकी काय असते माहिती का? हे बघा, हिंमत काहीच नाही, जळजळ खूप आणि प्रगती काहीच नाही. हिंमत कमी कशी? तोंडावर बोलायची हिंमत नाही ना, त्याला माहिती थोबाड फुटल, त्याच्यामुळे तोंडावर बोलायची हिंमत नाही. आणि निस्तीच जळजळ, याचा साऊंड असा, त्याचं काय का असा, त्याचा तसा ऐकडे, त्याच्यामुळे प्रगती शून्य असं आहे. त्याच्यामुळे हे काहीच प्रगती करत नाही, हे नाशाला कारणीभूत असतात. यांच्यापासून सावध राहा म्हणजे समाधानी राहाल. विठ्ठल विठ्ठल. मूर्ख माणसाला शहाणपण शिकवणं म्हणजे गाढवाला अत्तर लावण्यासारखं आहे. काय बोलतोय मी बरं का? मूर्ख माणसाला शहाणपण शिकवणं म्हणजे गाढवाला अत्तर लावण्यासारखं आहे. पुलिवाचा शिणवून व्यर्थ पुलिवाचा शिणवून
अविश्वासी त्याशी बोध कायचा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. आहे का नाही? मूर्खाला शहाणपण शिकवणं म्हणजे गाढवाला आत्तर लावण्यासारखं आहे. त्याच्यामुळे लय शहाणपणा आहे का रे करायचा प्रयत्न करायचा नाही. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी वाया जातात. काय बोलतो मी लक्षात ना? आपल्या मूर्खाला शहाणपण शिकवणं म्हणजे गाढवाला आत्तर लावण्यासारखं. त्याच्यामुळे तुमच्या दोन्ही गोष्टी वाया जाणार, वेळही वाया जाणार आणि आत्तरही वाया जाणार. कोळसा तुम्ही किती उगाळला तरी तो काळाच राहतो, आहे का नाही? कोळसा किती जरी उगाळला तरी तो काळात असतो. त्याचे काही काही माणसांचा मूळ स्वभाव असतो. तुम्ही किती प्रेमाने वागा, ते काही बदलण्याचा प्रयत्न करीत नाही. हे सत्य जो स्वीकारतो त्याला शहाणपण म्हणतात, आहे का नाही? सल्ला त्यालाच देत जा जो ऐकण्याच्या तयारीत आहे, आणि मदत त्यालाच करीत जा जो कष्ट करण्याच्या भानगडीत आहे. विठाल विठाल आपली वेळ आणि ऊर्जा हे चंदन आहे. ते मूर्ख लोकांच्या सानिध्यात जाऊन उघडण्याचा प्रयत्न करू नका. समाधानी राहायचं असेल तर या गोष्टी प्रत्येकाने सांभाळा. आणि आज पूजनीय पिताश्री एकनाथराव दादा रंगनाथ पाटील आगवण यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे या ठिकाणी आलात. खरं म्हणजे एका वडिलांचं जाणं आहे. त्यांची एकुलती एक मुलगी आहे, त्यांचे जावई आहे, त्यांच्या पत्नी लताताई, लता आजी, हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे, त्यांचे भाऊ पुतणे, हा सगळा परिवार आहे. गेल्या 2 वर्षापासून एकनाथ बाबा दिसत नाही. 6 लाख रुपये मारुती मंदिरासाठी त्यांनी दिले होते. जरा स्वागत करा. 6 लाख रुपये. इथं 1 रुपया कोणी कोणाला द्यायला तयार नाही. 6 लाख रुपये मारुती मंदिरासाठी काम चालू आहे. आईकडे मारुती मंदिरासाठी दिले. 1 लाख रुपये अयोध्येच्या राम मंदिरासाठी देणगी दिली. काय बोलायचं महाराज? त्याच्यामुळे हे चांगली माणसं आहेत, आणि चांगल्या माणसाला आयुष्य कमी असतं. काय बोलतोय मी? चांगल्या माणसाला आयुष्य कमी असतं आणि निर्दयी माणसांना, खोटे वागणाऱ्यांना आयुष्य जास्त असतं. कोरोनाच्या काळात असंच झालंय. ज्यांची गरज होती ते गेले, आहे का नाही? आणि ज्यांची काहीच गरज नाही, अख्खं गाव कटाळले, ते वाचले. आणि वरून सांगा त्या 25चा कोर होता तरी वाचलं. आला वाचला, जायचं दर कुंडात तिकडं आला गाव नाश व्हायला, गावात फळ्या पाडल्या पार यांची, आहे का नाही? त्याच्यामुळे एक गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या, हे चांगली माणसं आहेत. आणि एकनाथ बाबा गेल्यापासून 2 वर्षे झाले हे सगळं घर दुःखाच्या सागरात आहे. ज्याचे वडील जातात ना दादा, त्याच्या आयुष्याच्या चिंध्या होत असतात, चिंध्या होतात. आमचा 1 नंबरचा गायक वैभव महाराज, गोड आवाज आहेत, कमी वयात कमी काळात महाराष्ट्र लेवलला पोहोचलाय, आहे का नाही? पण वडील या जगात नाही, रडतोय बिचारा, पण रडून वडील येत नाही, आहे का नाही? वडील जर आज त्याचं यश पाहण्यासाठी जिवंत असते तर किती आनंद त्यांना झाला असता. पण वैभव, वरून तुझे पप्पा तुला आशीर्वाद देत असतील की माझा वैभवने वैभव केलं, आहे का नाही? वडील जातात ना मंडळी, आयुष्याच्या चिंध्या होत असतात. आता ती मुलगी शोभा आहे का नाही? ज्या वेळा तिला खूप वडिलांची आठवण येत असेल, पण वडील या जगात नाही. वडील वारले की नात्याचे दरवाजे कायमचे बंद होतात, आणि आई वारली की प्रेमाचे धागे दोरे कायमचे तुटून जातात. बांधिल्या पिंदीचा सुटला से आळा, बांधिल्या पिंदीचा सुटला से आळा, तृण रानो माळा पांगले से, तृण रानो माळा पांगले से, बांधिल्या पिंदीचा सुटला से आळा. याचा अर्थ असा होतो, सगळे पाहुणे ऐका, एखादी बाई मळ्यात जावी, तिनं गवत कापावं, त्याचा भारा तयार करावा, म्हणजे पेंडी भली मोठी, दोरीनं बांधावी, डोक्यावरती घ्यावी, आणि घरी यावी रस्त्याने तो भारा घेऊन. आणि रस्त्यामध्ये असताना निम्म्या रस्त्यात जोराचा वारा सुटावा, वादळ सुटावं, सोसाट्याचा वारा सुटावा, तो गवताचा भारा खाली पडावा, तो दोर तुटावा. ती गवत कसं रानोमाळ पांगतना, तसं ज्यांचे वडील जातात, आई जाते, त्यांची अवस्था अशी होती. बांधिल्या पेंदीचा सुटला से आळा. आई वारली, प्रेमाचे धागे दोरे तुटून जातात. दिव्याची वाट तोपर्यंत चालू आहे जोपर्यंत दिव्यात तेल आहे. पण दिव्यातलं तेल संपलं की दिव्याच्या वातीला विझवावं लागत नाही,
ती आपोआपच विजते. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते, तिला मालवायची गरज नाही. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो, तो अंधार कितीही व्होल्टेजची दिवे, मरकुरी बल्ब हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप गेल्याचा अंधार आहे. एकनाथ नामे सूर्य 2 वर्षापूर्वी मावळलाय. त्या सूर्याचा उदय होणार नाही आणि कधी झाकल्या घटीचा दिवा असा प्रकार झालाय. 2 वर्ष आमच्या रामनाथ दादांनी मला सांगितलं, म्हटले महाराज, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत हे पुण्यस्मरण कायमस्वरूपी चालणार आहे. दरवर्षी पुण्यस्मरण असणार आहे, दरवर्षी. ते म्हटले महाराज, थोडं घराचं काम चालू होतं त्याच्यामुळे कार्यक्रम इकडे घेतला, नाही तर आम्हाला आमच्या घरापुढंच कार्यक्रम घ्यायचा आहे. पुढच्या वर्षीपासून कार्यक्रम घराच्या समोर असणार. महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार दरवर्षी वेगवेगळे कीर्तनकार येणार आणि एकनाथ बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आठवणी जागृत करणार आणि आपल्या सर्वांना उजाळा देणार. ऐकडे त्या निमित्ताने काय होणार, एकनाथ बाबाची आठवण येणार आणि सगळे पाहुणे रावळे त्या निमित्ताने एकत्र येणार. प्रेमाचे विचार जागृत होणार, आपुलका, जिवाळा, प्रेम, स्नेह जागृत होणार आणि एकमेकांच्या गाठीभेटी होणार, असं रामनाथ दादांनी सांगितलं गेलं. लताजी, फार दुःखाचा डोंगर, पण रामनाथ दादाच्या निमित्ताने मुलगा तुम्हाला मिळाला. खूप जीव लावा आणि तुम्ही त्यांनाही जीव लावा. दादा या जगातून गेलेत, त्यांना तुमचाच आधार आहे, दोघा नवरा बायकोचा. त्यांच्या जीवात जीव आहे. त्यांचा जोपर्यंत शेवटचा श्वास होत नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या मालकाची आठवण येता कामा नये, आहे का नाही. त्यांना काही कमी पडू देऊ नका, त्यांच्या डोळ्यातून आसरू येईल इथपर्यंत आपण पोहोचू नका, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी मनापासून आदरणीय एकनाथ बाबांना आदरांजली, श्रद्धांजली वाहतो. शेजारी पण एक फोटो लागलेला ताराबाई, त्या आईला पण आदरांजली, श्रद्धांजली वाहतो, पुष्पांजली, सुमनांजली वाहतो. आणि गोड नियोजन केलं. माऊलीचा दास यूट्यूब चॅनल आलेत, कृष्णा जाधव, सध्या महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. मौनगिरी साऊंड सिस्टीम आणि मौनगिरी यूट्यूब चॅनल त्यांचं चॅनल आहे. त्यांची साऊंड 1 नंबर आहे. महाराष्ट्रात अनेक एकापेक्षा